मी मधुकर उन्हाळे, प्रांताध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग, अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये 19 जूनला TETच्या संदर्भामध्ये जी काही संभ्रम अवस्था आहे, जो काही माननीय सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे, त्या संदर्भात आम्ही देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत निवेदन देणार आहोत की 2010 पूर्वी जे नियुक्त शिक्षक आहेत त्यांना या TETच्या याच्यातून मुक्त करावे। दुसरी गोष्ट, महाराष्ट्रामध्ये फेब्रुवारी 2013मध्ये RT ॲक्ट लागू झाला, त्याची अंमलबजावणी सुरू झाली, म्हणून 13च्या पूर्वी नियुक्त सर्व शिक्षकांना TETतून मुक्त करावं अशा प्रकारचं निवेदन देणार आहोत। हा कार्यक्रम अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाच्या वतीने संपूर्ण देशामध्ये राबवण्यात येणारा एका दिवशी 18 जूनला, परंतु महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या निवडणुका असल्यामुळे आपल्याला ही तारीख बदलून 19 जूनला सायंकाळी 5 वाजता आम्ही हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहोत। त्यामध्ये वेगवेगळ्या ह्या TETच्या संदर्भातल्या मागण्या आहेत, त्या मागण्यावर केंद्र शासनाचं आणि लोकप्रतिनिधींचं लक्ष वेधण्यासाठी संसदेमध्ये अशा प्रकारचा कायदा आणून त्यात कायद्यात दुरुस्ती करून देशातील सर्व शिक्षकांना संरक्षण द्यावं, त्यांना सेवेची शाश्वती द्यावी, अशा प्रकारची या आपल्या माध्यमातून आम्ही विनंती करणार आहोत। आज मुंबई पत्रकार संघ भवनच्या या इमारतीमध्ये ही पत्रकार परिषद संपन्न होत आहे। या ठिकाणी या TETच्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये जवळपास 1.5 ते 2 लाख शिक्षक बाधित होतात, त्याचा परिणाम त्यांच्या कुटुंबावर पडतो, त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर पडतो। या सगळ्या बाबीचा विचार करता आम्ही ही विनंती करणार आहोत की आम्हाला विद्यार्थ्यांना शिकू द्या, या उद्याचं जे भविष्य आहे, जे विद्यार्थी आहेत त्यांना चांगल्या प्रकारे अध्यापन करू द्या। म्हणून या बाकीच्या ह्या अशैक्षणिक कामातून, या TETच्या प्रश्नातून आमची मुक्तता करावी, या संदर्भात आम्ही केंद्र सरकारला साकडं घालणार आहोत। आणि अशा प्रकारचं आव्हान राज्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनींना करणार आहोत किंवा 19 तारखेला आपण आपापल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालया ठिकाणी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं, म्हणून आज आम्ही ही पत्रकार परिषद घेत आहोत। धन्यवाद। तर आपण TETमधून शिक्षकांना मुक्त करण्याची मागणी केलेली आहे, मग TET परीक्षा पास होण्याची पात्रता नसल्याची भीती निर्माण होते का शिक्षकांमध्ये? नाही, काही आहे का? आम्ही काय सांगितलं, नवीन जी भरती आहे, ज्या दिवशी कायदा अस्तित्वात आला, RT ॲक्ट अस्तित्वात आला 2013मध्ये महाराष्ट्रामध्ये, त्या तारखेपासून शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय भरती नाही। त्याला म्हणजे ऑलरेडी पात्र आहे, जो पात्र आहे तो सेवेत आहे, पण कायदा अस्तित्वात नसताना आमच्या नियुक्त्या, आमची निवड, शिक्षक म्हणून आमची केलेली भरती कायद्याचं पालन करून, नियमाचं पालन करून सगळ्या प्रक्रिया अनुगुण आमची निवड केलेली असताना परत आज आम्हाला ती पात्रता परीक्षा द्या म्हणणं योग्य वाटत नाही। म्हणून आम्ही या संदर्भात केंद्र शासनाकडं विनंती करणार आहोत। नाही, प्रश्न असा आहे की TET परीक्षा देण्यासाठी जे शिक्षक आहेत ते समोर जायला तयार नाही आहेत का? नाही, 2 मिनिटं। शिक्षक पात्रता परीक्षेच्या संदर्भामध्ये परीक्षा आली म्हणजे अभ्यास आला, बरोबर आहे। आज शिक्षकाकडे मी तुम्हाला म्हटलं की त्याला मला वेळेचं गणितच दाखवा। आज सुट्यांमध्ये सुद्धा शिक्षक हा वाडी वस्तीवर पाड्यावर SIRचं काम करतो आहे, जनगणनेचं काम करतो आहे, त्याचं शाळेचं काम करतो आहे। रोज शिक्षण विभाग असेल, शासन असेल, या शिक्षकाकडनं वेगवेगळ्या माहित्या मागवतो आहे। तो शाळेत जात असताना त्याने स्वतःचा अभ्यास करावा कधी? शेवटी अभ्यास करायला शिक्षकाची एक मानसिकता लागते
आणि ती मानसिकता, ते वय जे बालपणामध्ये होतं ते तरुणपणात होत नाही, जे तरुणपणात होतं ते वार्धक्यात होत नाही, हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. म्हणून ही परीक्षेची सक्ती देऊन आमच्या बुद्धिमत्तेवर सुद्धा प्रश्न उपस्थित केला. आम्ही एवढ्या वर्ष जर नोकरी केलेली आहे, आम्हाला अध्यापनाचं ज्ञान आहे, आमचा अनुभव आहे 30-30, 35-35 वर्षाचा नोकरीचा. गुणवत्तेवर अपेक्षा ठेवा. परीक्षा दिली म्हणजे त्याची गुणवत्ता चांगली असा जर तुम्ही अर्थ घेत असाल तर तुम्हालाही सांगतो की ऑब्जेक्टिव्ह परीक्षा याच्यातून गुणवत्ता सिद्ध होत नाही. एकंदरीत ही याचिका जी दाखल करण्यात आली, काय कारण होतं जी ही याचिका दाखल करण्यात आली? हा जो मुद्दा आहे, सांगली जिल्ह्यातील मिरज या ठिकाणची एक संस्था आहे. त्या संस्थेचं नाव आहे अंजुमन इशात ए तालीम. ही अल्पसंख्याक संस्था आहे. कर्मचारी भरती संदर्भात, शिक्षक भरती संदर्भात या संस्थेनं माननीय उच्च न्यायालय खंडपीठ मुंबई येथे याचिका दाखल केली. त्यांना तिथं काही त्यांच्या मनासारखं झालं नाही म्हणून ते सुप्रीम कोर्टात गेले. प्रश्न होता अल्पसंख्याक शिक्षण संस्थेच्या संदर्भातला, परंतु या ठिकाणी त्यांच्या संदर्भातल्या निर्णयाच्या बाबतीमध्ये लार्ज बेंच पुढे तो निकाल पाठवला. त्यांच्यात कुठलाही निकाल सुप्रीम कोर्टाने दिला नाही अद्याप दिलेलं नाही. आणि जनरलसाठी सगळ्यांना हा निकाल दिला 1 सप्टेंबर 2025ला. निष्पक्ष बातम्या, नवा दृष्टिकोन, युवा स्तंभ न्यूज नेटवर्क.